विद्यार्थी मित्र हो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी गणित घटक 6 बैजिक राशींचे अवयव फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला आपण वर्ग त्रिपदीचे अवयव फॅक्टर्स ऑफ क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल आपण पाहणार आहोत. या ठिकाणी ax वर्ग अधिक bx अधिक c ही जी बैजिक राशी आहे त्यालाच वर्ग त्रिपदी असं म्हणायचं. ax वर्ग वर्गपद आहे, चलाचा घात 2 आहे आणि 3 पदे आहेत, म्हणून ही बैजिक राशी आहे ती वर्ग त्रिपदी आहे. आपल्याला माहिती आहे x अधिक हे पहिल्या कंसात आणि x अधिक b दुसऱ्या कंसात हे जे अवयव आहेत ते x वर्ग अधिक a अधिक b स्थिरपदांची बेरीज गुणिले पहिलं पद x अधिक ab स्थिरपदांचा गुणाकार यांचे ते अवयव आहेत. अशा पद्धतीने वर्ग त्रिपदीचं अवयव आपल्याला पाडायचे आहेत. सराव संच 6.1 आपण सोडवणार आहोत. अवयव पाडा. फॅक्टराइज पहिला x वर्ग अधिक 9x अधिक 18. या ठिकाणी स्थिर पद 18 आहे. 18चे 2 अवयव असे पाडायचे, बेरीज 9 आली पाहिजे त्या दोघांची आणि गुणाकार 18 आला पाहिजे. अगदी बरोबर. 6 गुणिले 3 साहित्रिक 18. x वर्ग अधिक 9x बद्दल 6x अधिक 3x अधिक 18. पहिल्या दोघातून सामायिक निघतो x, आतमध्ये x अधिक 6 राहिला. पुढे x अधिक 6 हा कंस लिहायचाच. हा x आहे ना तो इथला आहे आणि त्याचा बाहेर सगुणक आहे तो अधिक 3. 2 समान कंसाबद्दल एक कंस घ्यायचा आहे आणि बाहेरची पद आहेत ती x अधिक 3. ओके. x² प्लस 9x प्लस 18. हिअर कॉन्स्टंट टर्म 18. द फॅक्टर्स ऑफ 18 6 into 3 y 6 plus 3. Here middle coefficient 9. Therefore instead of 9x write 6x plus 3x. There are 4 terms. Take a common x from 2 terms. X into bracket x plus 6. This is common x. X plus 3. Write bracket as x plus 6. X plus 6. Coefficient of x plus 3 write out of bracket. To same bracket take one bracket common x plus 6. Out of terms out of bracket take second bracket x plus 3. The factors of x square plus 9x plus 18 is equal to x plus 6 into bracket second x plus 3. ओके. त्यानंतर दुसरा आहे x वर्ग वजा 10x अधिक 9. 9चे अवयव पाडायचे आहेत. गुणाकार 9 आला पाहिजे आणि त्यांची बेरीज 10 आली पाहिजे. वजा 10 आहे. इथं सर्व पदं बेरजेत आहेत, अधिक आहेत. इथं मधलं पद ऋण आहे, त्यामुळे या ठिकाणी बेरीजच घ्यायची आहे. 9 1 9 गुणाकार 9 आला. दोघांची चिन्ह वजा घेतल्याशिवाय वजा 10 मिळत नाही. गुणाकारही अधिक 9 येतो, म्हणून x वर्ग वजा 10x ऐवजी एकदा वजा 9x वजा 1x अधिक 9. पहिल्या दोघातून सामायिक x काढायचा. कंसामध्ये x वजा 9 राहिला. हा x वजा 9 कंस आहेच वजा 1. 2 हा x आत घेतलेला आहे, त्यामुळे याचा सगुणक बाहेर राहिला, म्हणून 2 समान कंसाबद्दल एक कंस आणि बाहेरची पदं x वजा 1 दुसऱ्या कंसात. म्हणजे या ठिकाणी x वर्ग वजा 9x वजा 10x अधिक 9 याचे अवयव x वजा 9 पहिल्या कंसात आणि दुसऱ्या कंसात x वजा 1. ओके. त्यानंतर तिसरं आहे त्यातलं y वर्ग अधिक 24y अधिक 144. 144 स्थिर पद आहे, त्याचे अवयव अगदी बरोबर आहे. 12 गुणिले 12 आणि 12 आणि 12 24 येते आणि 12 गुणिले 12 144, म्हणून y वर्ग बरोबर 24y ऐवजी एकदा 12y अधिक 12y अधिक 144. पहिल्या दोघातून सामायिक y निघतोय, म्हणून y कंसात y अधिक 12. दुसऱ्या कंसात y अधिक 12 इथं लिहायचंच. हा y जो आहे ना इथला आहे आणि या अधिक 12yचा सगुणक अधिक 12 तो बाहेर राहणार. म्हणून 2 समान कंसाबद्दल एक कंस y अधिक 12 आणि कंसाच्या बाहेरची पदं y अधिक 12. ओके. त्यानंतर चौथं आहे या ठिकाणी 5y वर्ग अधिक 5y वजा 10. या ठिकाणी स्थिर पद वजा 10 आहे. आत्तापर्यंत आपण 3 उदाहरणं सोडवली. वर्गपदाला सहगुणक 1च होता, वर्गपदाला सहगुणक या ठिकाणी 5 आलेला आहे.
त्यामुळे आता 5 गुणिले वजा 10चा अवयव पाडायचा आहे गुणाकाराचं. त्यामुळं वजा 50चे अवयव पाडायचे आहेत. 2 अवयव 50चे गुणाकार 50 आणि फरक 5. 10 5 50. मधल्या पदाचं चिन्ह मोठ्याला द्यायचं आणि लहानाला मग साहजिकच वजा मिळणार. 5y वर्ग अधिक 5y बद्दल अधिक 10y वजा 5y आणि वजा 10. म्हणून पहिल्या दोघातून सामायिक निघतोय 5y. अगदी बरोबर आहे. आत y राहिला अधिक 5 2 10. y अधिक 2 हा राहणारच आणि हा जो y आहे इथला आहे वजा 5y. वजा 5y मधला y आत आहे, बाहेर वजा 5 राहिला. 2 सामायिक कंस y अधिक 2 आणि बाहेरची पदं 5y वजा 5. ओके. y square plus 24y plus 144. The factors of 144. 12 into 12 y. 12 plus 12 24y. Write instead of 24y plus 12y plus 12y. Take common y from first term y into bracket y plus 12. Write same bracket y plus 12. Here out of bracket the coefficient of plus 12y plus 12. Okay, right here to same question, to same bracket write common bracket y plus 12. Terms out of bracket write second bracket y plus 12. The factors y of y square plus 24y plus 144 are y plus 12 into second bracket y plus 12. Okay, here fourth example, 5y square plus 5y minus 10. Here coefficient of y square is 5 and constant term 10. Product of 5 into minus 10 minus 50. Factors of minus 50. 10 into minus 5. Why? 10 minus 5 plus 5. Okay. Instead of 5y plus 5y, write 10y minus 5y. First term and third term, last term write as it is same. Take common 5y square plus 10y, 5y into bracket y plus 2. Okay. Minus 5y minus 10. Third and second for third and fourth term. Write same bracket y plus 2. This is the coefficient of minus 5. Write out of bracket this minus 5. Take common from 2 same bracket y plus 2, y plus 2. Take one bracket. The terms outside of the bracket, take second bracket 5y minus 5. Okay. Here again 5y minus 5. From 5y minus 5 take a common 5. 5 into bracket y plus 2. Here y minus 1. Okay. 5 into y 5y minus 1 into 5 minus 5. 5y वजा 5 मधून मराठीमध्ये सांगताना सामायिक 5 घ्यायचा राहिला होता. दोघातून 5 सामायिक निघतोय. y अधिक 2 तसाच. 5 सामायिक काढल्यानंतर इथला 5 बाहेर आल्यानंतर तिथं y राहिला. वजा 5 तिथला 5ला गुणिले 1 आहे वजा 5ला. त्यामुळे वजा 5 बाहेर काढल्यानंतर 5 बाहेर काढल्यानंतर वजा 1. ओके. म्हणजे 5y वर्ग अधिक 5y वजा 10चं अवयव 5 कंसात y अधिक 2 दुसऱ्या कंसात y वजा 1. ओके. फिफ्थ एक्झाम्पल, p square minus 2p minus 35. Here coefficient of p square 1. Okay. Here factors of minus 35. 5 into 7. Sign middle term minus, take large number minus. वजा 35 स्थिर पद आहे. वजा 35चे अवयव 2. 5 7 35 फरक 2 होतोय. मधल्या पदात चिन्ह मोठ्याला द्यायचं. वजा 7 साहजिकच लहानाला अधिक राहते म्हणून p वर्ग वजा 2p ऐवजी अधिक 5p वजा 7p वजा 35. पहिल्या दोघातून सामायिक p निघतोय. आतमध्ये p अधिक 5 राहिला. इथं p अधिक 5 राहतोच. हा p इथला आहे वजा 7p मधला आत p आहे तो वजा 7 बाहेरचा असं गुणक आहे. तो बाहेर असणाऱ्या कंसाच्या बाहेर 2 समान कंसाबद्दल p अधिक 5 आणि दुसऱ्या कंसात p वजा 7 हे याचे अवयव आहेत. ओके. For minus 35 factors of 5 minus 2 minus 5 minus 2 minus 7 5 minus 7 minus 7 plus 5 minus 2. Instead of minus 2p write plus 5p minus 7p.
टेकिंग कॉमन p square from p square plus 5p p into bracket p plus 5. Okay, here write same bracket p plus 5. The coefficient of minus 7p minus 7 out of bracket right to same bracket 5p plus 5p p plus 5 one bracket. Okay, common terms out of bracket p minus 7 right in second bracket. Okay, factors of this quadratic equation, quadratic trinomial p plus 5 and p minus 7. ओके, 6 आहे p वर्ग वजा 7p वजा 44 वजा 44 अवयव पाडायचे आहेत. अगदी बरोबर आहे. 11 गुणिले 4 11 चौक 44. मधल्या पदाचं चिन्ह मोठ्याला द्यायचं. वजा 11 गुणिले 4 वजा 44. ओके, p वर्ग वजा 7p ऐवजी वजा 11p अधिक 4p आणि वजा 44. पहिल्या दोघातून सामायिक p निघतो. p कंसात वजा 11. ओके, p सामायिक काढल्यानंतर p वर्गमधला p बाहेर काढला आत एक राहिला. वजा 11p मधला p बाहेर काढला वजा 11. इथं p वजा 11 हा पाठीमागचाच कंस लिहायचा. हा p इथला आहे म्हणजे याचा सवर्ण बाहेर आहे म्हणून चिन्ह करायचे पाठीमागं. p वजा 11 दोन सामायिक कंसाबद्दल एक कंस, p वजा 11 दोन सामायिक कंसाबद्दल एक कंस, p वजा 11 बाहेरची पदं कंसातली p अधिक q हे दुसऱ्या कंसात. ओके, 9वं उदाहरण आहे. 3x वर्ग अधिक 14x अधिक 15 वर्गपदाला सगुणक आहे त्यामुळे वर्गपदाचा सगुणक 3 आणि स्थिरपद 15 यांचा गुणाकार 15 त्रिक 45. आता 45चे दोन अवयव बेरीज 14 आली पाहिजे. 9 5 45 गुणाकार 45 येतोय, बेरीज 14 येते म्हणून अधिक 14x ऐवजी 9x अधिक 5x. बाकी पहिला आणि शेवटचं पद आहेच. 3x वर्ग आणि 9x मधला सामायिक 3x निघतोय, आत x राहिला अधिक इथं 3 त्रिक 9 x अधिक 3 हा कंस सामायिक येतोच, हा x इथला आहे अधिक 5 बाहेर. दोन सामायिक कंसाबद्दल एक कंस, x अधिक 3 x अधिक 3 आणि बाहेरची पदं 3x अधिक 5. ओके, 3x square plus 14x plus 15. The coefficient of x square 3, coefficient here constant term of 15, the product of 15 into 3 45. The factors of 45 9 into 5 9 5. Why 9 plus 5 14, 9 into 5 45. Okay, instead of 14x write 9x plus 5x. Okay, four terms are here. Okay, from first and second term take common 3x into bracket x plus 3. Okay, here write common x plus 3, write bracket same x plus 3, here 5x, here x and here coefficient of x plus 5, write out of bracket x plus 3. Take common bracket x plus 3 one bracket x plus 3 terms out of bracket. Take second, write in second bracket 3x plus 5. ओके, अशा पद्धतीनं हा व्हिडिओ जरूर आपण लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून आपण त्यांच्या गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करा. कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट द्या आणि प्रोत्साहन द्या. व्हिडिओ लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. भोसले सर जाकले आणि अधिक उत्सुकतेनं पुढं जाण्यासाठी नक्की मला प्रोत्साहित करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स देऊन धन्यवाद.